वसंता, तुझं लक्ष नाहीये खाण्याकडं? नाही, मला आज खावंसच वाटत नाही. अरे उन्हाळा आहे ना, आता असं होतच राहणार. पण कसंच होतंय म्हणजे काय, नक्की काय होतंय? म्हणजे मन जरा अस्वस्थ वाटतंय, म्हणजे व्याकुळ झाल्यासारखं वाटतंय. थोडं व्याकुळ झाल्यासारखं? काही नाही रे, संपदाच्या टेन्शन मुळे असणार. आई, आता ते नेहमीच झालंय बरं का. ते नसेल ना तर चुकल्यासारखं वाटायला लागेल आम्हाला. तू घे रे, हे घे. नाही नकोय रे, नकोय मला. बरं, तुला कांदे पोहे नको आहेत का? दुसरं काहीतरी करू का? नाही, दुसरं काही नको खरंच. ताप तर नाहीये ना? नाही ग आई. आजी चल, मला लवकर ब्रेकफास्ट वाढ. मी आणि देऊ? हो. नाही, तुझी कामं तू स्वतःच करायची आहेस असं ठरलंय ना? त्यातूनही आजी आहे मी तुझी. लाडाने मागितलंस तर देईन सुद्धा, पण तुला जमणार नाही ना ते. चल, मी लाडाबिडाने काही मागणार नाही. दे लवकर. काय केलंयस? हे काय केलं काय? हे हॉटेल नाहीये काका. यू टू. यस, आय टू. हा वन आणि मी टू. आणि बरं का, याच्या पुढे याचं जे मत असेल ना तेच माझंही मत असेल, समजलं? ठीक आहे. आजी, ब्रेकफास्ट मध्ये काय केलंय? तुझ्या आवडीचं नाहीये, कांदे पोहे. तुला माहितीये ना मला कांदे पोहे नाही आवडत, तरी सुद्धा का केलेस? घरात जे केलंय ना तेच घ्यायचं. हा संपे. ठीक आहे, मला इथे काहीच खायचं नाही, मी कॅन्टीन मध्ये खाईन. मी निघते. बाबा करताय ना मला ड्रॉप? नाही, तू आता स्वतंत्र राहणार आहेस ना, मग तेव्हा कशी जाशील ऑफिसला तशी जात. तेव्हा मी रोज टॅक्सीने जाईन. संपे, तुला बाहेर पैशाची काय किंमत आहे हेच ठाऊक नाहीये. घर भाडं, जेवणाचा खर्च, हे सगळं वगळून जे काही उरेल ना त्यात तुला टॅक्सी परवडणार नाही. तेव्हाचं तेव्हा बघेन ना मी. मग आत्तापासूनच सवय लावून घे ना त्याची. आणि तू हे अशी उत्तरं देतेस तरी इथं राहतेस. रादर आम्ही तुला राहून देतोय हे लक्षात ठेव. आणि आता ह्याच्या पुढे माझ्या दादाला माझ्या समोर तरी उलटी उत्तर द्यायची नाही, कळलं ना? निघा आता. काय बसला मोठी रांग असते, त्याची सवय करून घ्यायला पाहिजे आपल्याला. निघा. अच्छा, म्हणजे आता तुम्ही सगळे एक झालात. हॅलो, आपण कायम एकच होतो. तुलाच काय झालं कळत नाही आम्हाला. खा तुम्ही सगळे. निघा. हैराण झालीये, पण हट्ट काही सोडत नाहीये. मूर्ख माणसं सहसा कधी हट्ट सोडत नाहीत. ती संपी कार्टी कधी सुधारणार आहे कोणास ठाऊक. आणि तिला सुधारण्यासाठी आपल्याला किती प्रयोग करावे लागणार आहेत. आपल्याच तब्येती खराब व्हायच्या. अरे दादा, डॉक्टरकडे जायचं का? पाणी. नाही, तसं बरं आहे रे मला. तसं काही झालेलं नाही, मन अस्वस्थ आहे. मी स्वानंदीशी बोलतो, म्हणजे मला बरं वाटेल. तिची आठवण येते सकाळपासून. उचलत नाहीये. बर, निघतो. जावेल ना तुला? नाही, ड्राईव्ह करायचंय म्हणून विचारतोय. ड्राईव्ह करायला काही प्रॉब्लेम नाही रे. चला, येतो. जा. निघतो रे म्हणता. बाय बाय. जा. आई. हो, तुला चहा करून द्यायचा आहे ना, देते. तू बस ग. आज मी करतो आपल्या दोघांसाठी चहा मस्तपैकी. अगो माझं गुण बाळ ते. नाही, मी माझ्या बाबांशी नाही बोलणार. त्यांच्याकडे विषय काढायचा म्हणजे सगळंच सांगावं लागणार.
आणि मग ना मला लपवता नाही येणार. आपण वसंतरावांना फक्त जागेचा प्रॉब्लेम सांगितला तर. नाही ना आत्या, त्यांचा ना आवाज ऐकूनच मला भरून येईल आणि मग मी ना सगळंच सांगून टाकेन. आई बोलल्यात ते सगळंच. असा पाय गुण, बाबांच्या नोकरीमुळे त्रास झालाय हा समज, त्यांना ऐकून खूप वाईट वाटेल हो. नाही, आधीच बाबांना ताईचं टेन्शन आहे, त्यात आपला प्रॉब्लेम सांगून मला त्यांचं टेन्शन वाढवायचं नाही. मग काय करायचं बाई? मी कुठं जायचं कुठं? हे येत आहेत ना, मग बघू काय करायचं ते. यांचं असेल. हा, ते. काय झालं? काय झालं बाबा? बाबांचा फोन आहे, काय करू? घे घे मग. नको. अगं घे, त्यांना काळजी वाटेल बाळा, घे. हा बाबा. तुझी तब्येत बरी आहे ना? नाही, आवाज एकदम मला वेगळा वाटला म्हणून म्हटलं. नाही, तब्येत बरी आहे. नक्की ना? हो, पण तुम्ही आत्ता कसा काय फोन केला? घरी सगळं ठीक आहे ना? हा, आता ठीकच म्हणायचं. म्हणजे अगं मलाच सकाळपासून कसं तरी होत होतं, म्हणून फोन केला तुला. सारखी तुझी आठवण येत होती. बाबा, तुम्ही असं बोललात ना की मला अस्वस्थ वाटतं खूप. काय झालं? अगं मलाही तसंच होतंय ना. मला सारखं वाटत होतं की तुझं काहीतरी बिनसलंय, तू बेचैन आहेस, तुझ्याशी बोलावं असं वाटत होतं. आता बोललो ना, आता बरं वाटतं. नक्की घरी सगळं ठीक आहे ना? ताई? तिचा काही अंदाजच येत नाही. आपण ठरवलं ना तसंच वागतोय तिच्याशी, पण कधी कधी धीर सुटतो, अंजलीचाही माझाही. पण आता आम्ही ठरवलंय पक्क की हीच परीक्षेची वेळ आहे. यामध्ये आपण जर योग्य वागलो तरच यातून काही चांगलं निष्पन्न होणार आहे. कारण काय आहे, संकट यायला लागली ना की चारही बाजूनी येतात. कारण बंगला मुंबईच्या प्राईम काय ग लोकेशनवर आहे. स्वानंदी, काय झालंय? वेल फर्निश्ड आहे. तू ठीक आहेस ना नक्की? नाही ते अहो, एवढ्या किमतीत तर याचं आणि फर्निचर विकत मिळेल. हा आवाज कसला येतोय तुझ्या इथनं? आवाज आवाज आवाज. मोठी माणसं आहात तुम्ही. हा, हॅलो स्वानंदी, मला वाटतं लाईन मध्ये डिस्टर्बन्स आहे काहीतरी. मी आता फोन ठेवतो, नंतर बोलतो तुझ्याशी. हा, आणि हे बघ, काही वाटलं तर सरळ बोल माझ्याशी केव्हाही, कळलं? ठेवते. चल, बाय. अगं ए बाळा, अग काय झालं स्वानंदी? शांत शांत बाळा, शांत. आत्या, असं का होतं? लग्नाआधी छोटे छोटे प्रॉब्लेम्स पण आई बाबांना सांगणाऱ्या मुली लग्नानंतर मोठमोठे प्रॉब्लेम्स पण लपवून ठेवतात. का नाही सांगावं असं वाटत त्यांना? बाई ग, काही प्रश्नच असे असतात ग, त्याची उत्तर नसतात. शांत, चल तू बॅग भरायला घे, संध्याकाळी निघावं लागेल आपल्याला. भाऊजी, काय झालं? कुठे झाली का सोय? नाही, म्हणजे एवढ्या तातडीने घराची सोय होणं कठीण आहे. सगळ्यांनीच नकार दिलाय. आता काय करायचं? आता माझं ऐकाल का? तुम्ही सगळेजण माझ्याकडे या राहायला, तिथून शोधा हवं तर घर. नाही, आई तुमच्या घरी यायला तयार होणार नाही. तू मोठा मुलगा आहेस ना रे, प्रत्येक वेळी आईचं तोंड काय बघतोस?
तुला स्वतःचे निर्णय नाही घेतायत, तुला नाही माणसं ओळखतायत. म्हणजे तुझ्या आईला वाटतं हे सगळं माझ्यामुळे झालंय, आणि तुलाही तसंच वाटतं. मी का करेन असं सांग ना, मी का करेन बाबा? हे तुझ्या बायकोला विचार. निलिमा, स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलण्यात तुझी सासू किती पटाईत आहे हे माहिती आहे ना तुला? रे बाळानो, तुम्ही 2 मुलं, या 2 सुना म्हणजे ललिताला मागच्या जन्मीची मिळालेली पुण्याई आहे. पण दुर्दैव असं मोठी काही बोलत नाही, आणि धाकटीला तिची सासू कशी आहे हे कळलेलीच नाहीये. बच्ची मावशी जाऊ द्या ना, काय होणार आहे बोलून? उगाचचा कडवटपणा मात्र वाढेल. कळतोय? या वाक्याचा अर्थ कळतोय तुला? बोलणार नाहीस तू. तुला कळत असेल पण तू बोलणार नाहीस. तू फक्त मला बोलणार. अरे या घराने किती आधार दिला रे मला. तुम्ही मुलांनी किती केलं माझं, माझ्या नवऱ्याचं, आणि एवढं सगळं असूनही मी या घराशी असं वागेन असं वाटलंच कसं रे तुला? काय मिळवलं मी आयुष्यात? काय मिळवलं रे मी आयुष्यात? आत्या शांत व्हा. आई ना टेन्शन मध्ये बोलून गेले असतील. तुम्ही शांत व्हा. तुम्ही काय ठरवायचं ते ठरवा, पण मी नाही तुम्हाला अशा परिस्थितीत सोडून जाणार. तुम्ही मला माझ्या सुखदुःखात साथ दिली, मी तुम्हाला अशा अडचणीत सोडून नाही जाणार बाबांनो. माझ्या घरी राहायला आलात तर सुखाने एकत्र राहू आपण. नाही आलात तर जिथे जाल तिथे मी सोबत असेल तुमच्या. तुम्हाला संकटात टाकून जाणार नाही. ठरवा काय करायचं ते ठरवा. निरंजन, ठरव बाबा. काय ठरवायचंय का? बच्ची मावशींच्या एवढ्या छोट्या घरात मी राहायला जाणार नाही. आणि एवढी सगळी माणसं राहणार कुठे? आई, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. ललिता, माझं घर छोटं असलं तरी मन मोठं आहे बाई. पुस्तकी वाक्य नका ऐकू बच्ची मावशी. कशी बोलते? मन मोठं आहे तुमचं, पण एवढी माणसं झोपणार कुठे आहे तुमच्या मनात? आई, कसं बोलतेस ग तू? करू ना काहीतरी. बाहेर कॉमन गॅलरी आहे, तिथे झोपतील काही जण. काहीच दिवसांचा प्रश्न आहे ना, निभावून नेऊ. पण माझ्या धाकट्या सुनेचं घर असताना आम्ही दुसऱ्यांकडे जायचंच कशाला? नाही आई, हा आपल्या घरातला प्रॉब्लेम आहे, तो आपणच सोडवू. अगं पण हो आई, हा प्रॉब्लेम माझ्या माहेरच्यांना कळावा असं मला नाही वाटत. नातेवाईक कशासाठी असतात बाळा? अडी अडचणीला नातेवाईकांनीच उपयोगी पडायचं असतं. बाबा, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण आपल्याकडे दुसरा मार्ग नाहीये असं नाहीये ना. आत्यांचं घर आहे की, आपण तिथे जाऊ. मी तर माझ्या घरच्यांना सांगणार सुद्धा नाहीये. हो, तिच्या बाबांचा फोन आला होता, ती काहीच बोलली नाही त्यांना. आणि मी काय म्हणते, मी जानकीताईची बहीण आहे आणि जानकीताई या घराची मालकीण. तेव्हा माझ्या घरी येणं शोभेल तुम्हाला, देशपांड्यांच्या घरी जाणं नाही शोभणार.
आणि माहेरी संपदा ताई पण आहे. नाही म्हणजे आपण तिथे गेलेलो तिला सहन होणार नाही, आणि ती तुम्हाला काही बोलली ना तर ते मला सहन होणार नाही. आई आपण आत्यांच्या घरीच जाऊ ना, आपण ना तिथे मानाने राहू. हेही येतील आता. नाक मुठीत धरून बच्ची मावशींच्या घरी जायचं नाही, कधीच नाही. आई जाऊया ना. 8 कोटी. ग्रेट. 8 कोटी 1, 8 कोटी 2. आहे का कोणी 8.5 कोटी मला? ओके 8 कोटी 3. आनंदी घर, आपलं घर, आपलं घर. आई आई, आई. बाबा गाडीकडे आपण डॉक्टरांकडे नेऊया. ललिता आई कसं वाटतंय आता? जीव घाबरल्यासारखं होतोय ग अजून. हार्ट अटॅक माइल्ड असला ना तरी जीव घाबरा होतोच. थोडं सहन कर ललिता. सहन तर करतेच आहे. काय काय सहन करायला लागणार आहे परमेश्वरालाच ठाऊक. तुम्ही जरा इंद्रिला फोन करता का? काही होण्याआधी त्याला डोळा भरून बघू तरी दे मला. आई काहीतरीच काय बोलताय. तुम्हाला काही होणार नाही. फोन करा तुम्ही त्याला. इथेच बोलवून घ्या. आणि हो, डायरेक्ट तिकडे गेला ना त्याला धक्का बसेल. इकडे आला आता निदान बोलेल तरी तुझ्याशी. करताय ना फोन? हो. हे लागत नाहीये फोन. बाबा ते फ्लाइट मध्ये असतील, उतरले की करतीलच ना कॉल. स्वानंदी किती धावपळ होती तुझी. तुझ्या बाबाने फोन करून बोलवून घेतेस का मदतीला? हो, ते इकडे आले ना की आम्ही दोघं मिळून ठरवू काय करायचं ते. हे एकट्याने असं घाबरल्यासारखं होतं ग. आणि एन्जिओग्राफी करायची वेळ आली तर सगळीच सोय करायला लागेल ना. नका घाबरू तुम्ही. तिचे बाबा येतील मग ठरवा सगळं. करतेस का मग फोन त्यांना? हा हा घे. बाबा थांबा ना, म्हणजे रिपोर्ट्स येऊ दे, डॉक्टर काय म्हणतायत ते बघू, मग करते कॉल. अरे डॉक्टर, हा काय झालं? नाही काही घाबरण्यासारखं काही नाहीये. म्हणजे आई अगं तुला गॅसचा त्रास झाला. हो, आणि म्हणून तुझ्या हार्टवर प्रेशर आलं आणि दुखलं. अरे पण हार्टवर प्रेशर तर आलंच ना निरंजन. त्या प्रेशरचा आणि हार्टचा काही संबंध नाही. तुम्ही नॉर्मल आहात. तुम्हाला त्रास आहे ना तो फक्त ऍसिडिटीचा. त्यामुळे ना 4 दिवस जरा पथ्याचं खाणं खा. म्हणजे भाजी टाकून लापशी वगैरे. आणि हो, बसून बिलकुल राहू नका, थोडं हाला. आता तुम्हाला इथे राहायची अजिबात आवश्यकता नाही. नाही घरी कशी जाऊ मी? नाही म्हणजे ना त्रास होतोय मला, जीव घाबरा होतोय अजून माझा. तसं काही असेल तर मी 2 दिवस राहते, ते ऍडमिट करून घेतलं तरी चालेल. हा, त्याची बिलकुल आवश्यकता नाही.
जेवढं तुम्ही पडून राहाल ना तेवढा तुम्हाला त्रास जास्त होईल. घरी जाल, थोडे हालाल, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा पडून राहायची बिलकुल आवश्यकता नाही. आई अगं तुझं हार्ट हेल्दी एकदम. आणि हो, आता इंजेक्शन सुद्धा दिलेलं आहे, त्यामुळे गॅस ट्रबल वगैरे बिलकुल होणार नाही. द्या तुम्ही त्यांना. रिसेप्शनवर एक 10 मिनिटामध्ये तुमचं बिल येईल. थँक्यू डॉक्टर. टेक केअर. आई निघूया, घरी सगळे काळजी करत असतील. स्वानंदी तो लिलाव सुरू आहे तोपर्यंत मला नाही जायचंय घरी. आणि इंद्रनील पण येईल ना ग तोपर्यंत. आई तिथलं सगळं आवरलंय. आत्यांचा कॉल आला होता. निघूया.